नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आई कर्ज योजना यासाठी अर्ज काही ठिकाणी चालू झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आई कर्ज योजना काय आहे आणि सोबतच या योजनेसाठी कोण महिला पात्र आहेत, कोण अर्ज करू शकतात आणि हे कर्ज जे आहे ते कोणाला दिलं जातं, त्याच्यासाठी पात्रता कागदपत्रे संपूर्ण जी माहिती आहे ही काय आहे, अर्ज करण्याची प्रोसेस पण कशी आहे, तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे, सर्व जी माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सविस्तर सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. अर्जाची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्या अगोदर ही आई कर्ज योजना म्हणजे काय? तर आई कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. विशेषतः ही महिलांसाठी योजना आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे टुरिझम क्षेत्रातील उद्योजक स्वरूप वाढवण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येत असते. आता याच्यामध्ये कोणते उद्योग आहेत? तर उदाहरणार्थ हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रॅव्हलर एजन्सी, टूर ऑपरेटर्स, कृषी, पर्यटन, कॅफे, हस्तकला विक्री केंद्र, अत्यादी आणि याच्यापेक्षाही जास्त जे उद्योग आहे लहान मोठे ते यामध्ये मोडत असतात. तर तुम्हाला बँकेमार्फत हे कर्ज देण्यात येत असतं आणि ह्या कर्जावरचं जे व्याज आहे ते शासन भरून देत असतं आणि हे कर्ज महिलांसाठी बिनव्याजी राहतं. याला कोणताही व्याज लागत नाही. आता कर्जाची रक्कम तुम्हाला 40,000 रुपयापासून ते 15 लाख रुपयापर्यंत मिळत असते. आता जो परतावा आहे व्याजाचा तो शासन करत असतं. जी भरपाई आहे ती शासन करत असतं. आता याच्यानंतर जी पात्रता आहे ती आपण बघणार आहोत. आता पात्रता काय आहे इथं खाली देण्यात आलेलं आहे. इथं बघू शकतात. आता एलिजिबिलिटी पात्रता इथं देण्यात आलेलं आहे. आता इथे जे अर्जदार आहेत ते महिला राहणार आहेत. पुरुष या योजनेसाठी अर्ज करू नाही शकत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी असावी महिला तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आता व्यवसायाचा प्रकार हा पुढील प्रमाणे लागत असतो. तुम्ही हा व्यवसायाचा प्रकार बघू शकता. व्यवसायाची नोंदणी पाहिजे. जसं की तुमच्याकडं आधार उद्योग, परत तुमचं जे शॉप पॅकेट असतं ते एक लागत असतं. आता कर्मचारी रचना कशी असते हे तुम्ही तर वाचू शकता. जसं की हॉटेल सारखे जे व्यवसाय असतात त्याच्यामध्ये 50% कर्मचारी महिला असाव्या लागतात. ही काही त्या योजनेची अट आहे. आता बँक खाते, अर्जदाराचे जे बँक खाते आधार कार्डशी लिंक पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आता महत्त्वाचं म्हणजे टिप देण्यात आलेला आहे. याच्यासाठी इन्कम म्हणजेच उत्पन्न किती आहे याचा उल्लेख केला नाही. त्याचा जेव्हा पण काही अपडेट येतील तर आपल्या YouTube चॅनल तुम्हाला सर्वात प्रथम बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता इथं बघू शकतात आवश्यक कागदपत्रे काय आहेत. जसं की आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, व्यवसाय नोंदणीचं जे सर्टिफिकेट आहे म्हणजेच आपण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ज्याला म्हणतो ते इथं लागणार आहे. व्यवसायाची प्रस्तावना म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार आहेत. म्हणजेच तुम्हाला हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच तुमचा कसा व्यवसाय राहणार आहे, त्याच्यामध्ये काम कोण करणार आहे, किती मेंबर राहणार आहे तुमचे एम्प्लॉई, सोबतच तुमच्या जे व्यवसाय आहे त्याच्यासाठी भांडवल किती लागणार आहे, अशी काही बेसिक माहिती तुम्हाला या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये द्यावी लागते. जर व्यवसाय खाद्यपदार्थाचा असेल जसं की हॉटेल ते, तर तुम्हाला GST, FSSAI चे असे काही सर्टिफिकेट असतात ते तुम्हाला काढून घ्यावे लागतात आणि हे जे सर्टिफिकेट आहे जवळच्या जे सायबर कॅफे आहेत तिथून तुम्हाला काढून मिळत असते. आता जे आधार कार्डशी बँक खातं लिंक आहे त्याचं तुम्हाला IFSC कोड आणि खाते क्रमांक असं दिसेल तर तुमचं पासबुकचा झेरॉक्स पण देऊ शकतात. अर्ज करताना जे शुल्क आहे 50 रुपये ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला भरावे लागते. तर जे अन्य आवश्यक कागदपत्रे म्हणजेच अफिडेव्हिट, जर तुमची जागा मालकीची नसेल तर तुम्हाला भाडे करारनामा, असे काही बेसिक इथं डॉक्युमेंट लागत असतात. जे डॉक्युमेंट फक्त एका दिवसामध्ये ते निघत असतात. आता अर्ज कसा करायचा, संपूर्ण प्रक्रिया कशी राहणार आहे. आता इथं वेबसाईटची लिंक दिली आहे. या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्जासाठी प्रोसेस करायची आहे. तर त्याच्यानंतर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे. कसं फॉर्म भरायचा आहे. इथे या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आई रजिस्ट्रेशन असं ओपन होईल. त्यानंतर तुमचा नाव, आधार क्रमांक, मोबाईलचा पत्ता, जन्माचं नाव, असं काही जी माहिती आहे बेसिक ती तुम्हाला टाकून नोंदणी करून जे तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते करू शकतात. आता हे रजिस्ट्रेशन जर तुम्हाला मोबाईलवरून करता येत नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर तुम्हाला मी यावरती जितक्या जास्तीत जास्त कमेंट येईल त्याच्यानंतर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला जाईल तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत.
आणि जर तुम्हाला भरपूर डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये किंवा काही माहिती भरण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर जवळच्या सायबर कॅफेला तुम्हाला व्हिजिट करा, तिथे तुम्ही तो अर्ज भरू शकता. आता संपूर्ण जी माहिती आहे व्यवस्थित मी सांगितलेले परत एकदा. इथं ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. हे कर्ज आणि व्याज परतावा हे पर्यटन संबंधित व्यवसायासाठी दिलं जातं. जसं की दुकान, पार्लर, सामान्य आदी दुकान जे असतात तिथे अर्ज मंजूर होत नाही. तुमच्या व्यवसाय जी महिला आहे तीच मालिक या व्यवसायाची असावी लागते. तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात, परंतु कर्ज मंजुरी जे आहे ते परताव्यासाठी काही वेळा ऑफलाईन करायला जावे लागते, जसं की जिल्हा पर्यटन कार्यालय, प्रादेशिक कार्यालय. त्यामुळे जी नोंदणी आहे त्या विभागाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. जवळच्या तुम्हाला आसपास जे ऑफिस असतील तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा गावाच्या आसपास, तर तिथे जाऊन तुम्हाला ही माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. तर अशा काही प्रकारे तुम्ही कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता.